काढायचं आहे. ओके सो मॉर्निंग आपल्याला काम लागलंय. थोडासा वॉल लीक आहे त्यामुळे पंक्चर दाखवत आहे. तर राईडची सुरुवात अशी होते आपली. आता बघूया पुढे कसं आपण मेंटेन करतोय. वॉल चेंज केला. हा वॉल गेला होता आपला. सो हे ठेवूया आणि आता पेट्रोल भरून आपण सुरुवात करूया आपल्या राईडला. शुभ सकाळ सगळ्यांना. नमस्कार. आपला रोहित. सो आज आपण चाललो आहे बाईक राईडला आणि सुरुवात तर तुम्ही पाहिलीच की आपला पंक्चर निघाला होता अँड तो वॉलमुळे थोडा लिकेज झाला होता. सो आज आपण चाललो आहे बाईक राईडला अँड आता बाईक राईड एकटा आहे मी, पण बाईकवर एकटा पण माझं हाय कंपनी स्वरूपची आहे आणि आज आपण पूर्ण दोघंही बुलेटवर जाणार आहोत. आणि थंबनेलवरनं तुम्हाला कळलं असेल की आता मी कुठे चाललो आहे. तर तुम्ही पूर्ण प्रवास बघा आणि तुम्हाला आवडेल. तोपर्यंत तुम्ही बाईक्स बघा आणि आपली स्वरूपची इंट्रोडक्शन देऊया आपण. सो आज आपला हा बाईकचा सेटअप आहे. दोन्ही क्लासिक्स आहेत आणि आपल्यावर आहे स्वरूप आज. हॅलो एव्हरीवन, आय एम स्वरूप. या स्वरूप आणि हा प्लॅन करण्याचं कारण म्हणजे स्वरूपच आहे. स्वरूप बोलला तर सर आपण जाऊया संडेला राईड करूया. अँड बरं आलं स्वरूप में त्यानिमित्ताने माझी बुलेट पण बाहेर आली. लास्ट टाइम आपण युनिकॉर्नवर प्रवास केला होता. आज आपण बुलेटने प्रवास करूया. सो दिस इज क्लासिक आणि क्लासिक. सो राईडला सुरुवात करूया गाईस. अँड आपण स्टार्ट करूया गाडी. सो हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. अँड आता आपण सुरुवात करूया गाईस. लेट्स गो. आपली राईड सुरुवात झाली आहे आणि आता आपण चाललो आहोत कर्नाळा फोर्टला आणि तिथून आपली ट्रॅकिंग पण होणार आहे आज. बाईक राईड पण होणार आहे. पण आपल्या गोष्टी होणार आहेत आज आणि खूप मजा येणार आहे. सो व्हिडिओ बघत राहा आणि आपण बोलूच की हा प्लॅन कसा झाला. आणि खूप मजेशीर प्लॅन झाला. आजपर्यंत डिसाईड होत होतं की जायचं की नाही आणि फायनली आज डिसाईड झालं. सकाळी फुल पॅकिंग करून एंड टाईमला पॅकिंग करून निघालो आहे आणि तुम्ही पाहिलंच पंक्चर आपला वॉलचा निघाला आहे. सो व्हिडिओ कसा वाटतो आहे ते तुम्ही पुढे बघा आणि लाईक करायला विसरू नका. आपली बुलेट आहे क्लासिक 350. आपल्याबरोबर झाली युनिकॉर्न. दोन्ही गाडी चालवायला मजा येते. युनिकॉर्नची एक बात वेगळी आहे, बुलेटची एक बात वेगळी आहे. गोइंग गुड गाईज. आपण थोडासा पकडूया. आपल्याला काही घाई नाही आहे, आरामात जाऊ. घाई नाही, कारण काय नाही, घाई करून उपयोग नाही आहे. आणि ॲक्च्युली टाईम आमचा बदला होता की आपण समथिंग 6 वाजता निघायचं, पण आपण निघालो आहोत 7 वाजले. सगळ्या गोष्टींमध्ये कळतात पण ठीक आहे. काही गोष्टी चांगलं बरं आलं. सकाळी तो मोर्चा निघून गेला तर डोक्याचं टेन्शनही गेलं. राईड करायला काही थंड आहे, वातावरण असं की नाही आहे. खूप मजा येते. तर सर्वीकडे फिरत आहे. अँड डिसाईड केल्या तरी गोष्ट लक्ष खूप द्यावं लागतं मला. अँड एक आठवडा प्लॅन झाला होता की आपल्याला जायचं गेल्या संडेला. एक नाही 2 आठवडे झाले होते. गेल्या संडेला मी कॅन्सल केला प्लॅन की काय करणार हे कॅन्सल केलं होतं आणि आज बोललं आज आपण जाऊया. सो आज बोललं कसं जायचं नाही, पण तरी पण 2 दिवस आधी असं झालं की जायचं की नाही जायचं की नाही. ते आहे
म्हणजे काय म्हणतात ट्रॅफिक दिसतंय मला सकाळ सकाळ. अशी गंमत आहे या ट्रिपची. आणि आज आपलं हे पण होणार आहे, थोडस ट्रॅक पण होणार आहे आणि शूट करतो आपण. पहिला शूट करतो आणि फोर्ट म्हणजे सॉरी मराठीत गेलं पाहिजे फोर्ट मध्ये गड करतो आहे. आता आपण वाशीत लोकांना पोहोचू तर वाशीचा ब्रिज येतोय आणि सोसा कसं वाटतं सनराईज झालं आणि आपण बरोबर 7:05 ला निघाले. ऍक्च्युली निघाले की लेट 6:30 ला, पण आपल्या गाडीचा बॉल म्हणजे टायरचा बॉल गेल्यामुळे पंक्चर झाला, तो रिपेअर करण्यात आणि फिलिंग करण्यात थोडा वेळ झाला. सो ओके सो म्हणजे एक बरं झालं की त्याच्यावर टेन्शन गेलं आणि आपण स्मूथली राईड चालू आपली. खूप माझा अँगल बरोबर आहे बघितल्यानंतरच कळेल. आणि लास्ट टाइम याच रोडवर आपला आवाज येत नव्हता, आता बघूया कितपत आपला आवाज येतोय. राईट थोडं जवळ आहे आपल्या अँगलच्या आतच आहे, आवाज यायला नाही पाहिजे कधी आतमध्ये. सो येस सो एन्जॉय द राईड गाईज. सो आता मी वाशी टोल नाकाला पोहोचतोय, वाशीच्या बीचवर आहे. एन्जॉय गाईज. मस्त एक मोठा राऊंड झाला, एक चांगला एक्सपिरियन्स पण मिळाला. आपण सिटी वगैरे आलो ऍक्च्युली लेफ्ट घ्यायचा होता बिझनेस असेल तर तेवढा वेळ वाचला असता आणि लवकर नाही घ्यायचा म्हणजे एक रायडिंगची मजा पण मिळाली. आपण जरा 2 पिढी फिरून झालो छान पैकी. आता प्रॅक्टिस जे आपले इंडियन पाहिजे तिथे आले आहे. इट्स व्हेरी गुड एन्व्हायरमेंट, थंड आहे, छान वाटतंय. आणि हे आहे आपले स्पीड ब्रेकर. सो आज बाईक राईडर जास्त काही दिसले नको, क्वचित आहेत. त्याच्या संडेला मोस्टली खूप लोक दिसतात. मागच्या व्हिडिओ पाहिल्यासारखी लोणावळ्याला गेलो तर श्री नारायणी धामला खूप रायडर्स भेटले होते. यावेळेस कमी रायडर बहुतेक चेंज झाला नाही असेल कदाचित. बघूया असं या रूटला कोण येत नसेल. So again speed breakers because it breaks your speed and that's what's called speed breaker. बरोबर आहे. शांगुली गाव.
पोचलो आहे आता आपण इथे कर्नाळा बर्ड सेंचुरी, पण इथूनच एंट्री आहे. अँड तिकीट 100 स्वरूपनी. दर इज अ तिकीट काउंटर. 40 रुपीज फॉर बाईक पार्किंग, 60 रुपीज फॉर पर पर्सन. आणि बाईक पार्किंग इथे आहे. इथे एक बाईक लागली आपली, इथे एक बाईक लागली आणि अशी बाईक पार्किंग आहे इथे. सो आपलं एंट्री पास अँड 2 एंट्रीचे 60 रुपये आणि 50 रुपये पर बाईकचे ते 100. सो 120 प्लस 100 इज 220. अँड लेट्स स्टार्ट अ जर्नी. ओके, सो सरप्राइजली आपल्याला काही दिसलं इथे. सो यू कॅन सी लीक होत आहे गाईस. त्याचं पूर्ण पेट्रोल लीक होत आहे. आता तो व्यक्ती गेला असेल मस्त फिरायला वरती. आल्यावर कळेल त्याला की गाडी चालणार नाही आता यापुढे. सो ही तुम्हाला छोटीशी माहिती. पासून बघा आणि आपली एंट्री. तुम्ही म्हणा असाल इथं गर्दी कसली, तर गर्दी ह्याच्यासाठी आहे ते मॅडम चेक करणार तुमचे बॅग्स आणि तिकीट चेक करणार तुमचे एंट्री फीस भरलेत की नाही. सो ओके, सो वी आर एंटरिंग नाव. सावधान. आलेल्या मंकी दिसले होते छोटे छोटे, आता कुठे आहेत माहीत नाही. बर्ड सेंचुरी लागते, त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर 2 रस्ते डिवाइड होतात. एक ओके. बर्ड सेंचुरी आणि एक फोर्टला. ओके, आपण डायव्हर्जन करून फोर्टला जायचं. येस. बर्ड सेंचुरी म्हणजे काय, आपल्याला पक्षी मिळतील बघायला. हां, डिफरंट काइंड ऑफ पक्षी. ते त्यांनी नावं दिलेत वाटतं. झुमिंग करून बघा गाईस तुम्ही. अच्छा स्वरूप, असं काय झालं मध्ये आपण लेफ्ट टर्न घेतला तर पूर्ण आपला लॉंग कट झाला ना JNPT ला. गेलो आणि JNPTचा रोड लागला. पण ठीक आहे, मजा आली. पण कारण की थंडी पण होती आणि रोड पण असा स्मूथ होता, असं काही हे नव्हता. तर चालायला पण मजा आली. फक्त लॉंग कट झाला. हां, पण लॉंग कट होऊन सुद्धा आम्ही टायमात पोहोचलो. ठीक आहे. लेट्स सी. सो इथे आहे का रस्ता? नाही, देयर इज अ मॅप. मी तर फर्स्ट टाइम आलोय. स्वरूप आधी आलाय. सेकंड टाइम आहे. ओके, आता स्वरूपला माहिती आहे तर चांगली गोष्ट आहे. असं वाटतं जंगल सफारी टाईप वाटतंय. मॅन वर्सेस वाईल्ड. बेरगिल कुठे दिसते का बघ धावताना. लहान मुलांना खेळायला गार्डन. ओके, आणि चांगलं वाटतं उलट ते. पण आपण जेवढा रिपीट करू नये याला काय 2-2, 3-3 वर्षानंतर तर काही ना काही नवीन गोष्टी चेंज होत राहतात. हे चांगलं वाटतं. चेंज. येस, की टू प्रोग्रेस. लायन, बर्ड्स आले तर बघूया. पॅरेट्स. Lovebirds. तिथे आपल्याकडे मोर आहे. अच्छा, लांडोर आहे.
हो हाऊ इकडे तर ट्रेन जायला असं चालतं ना. रॅबिट रॅबिट 1 2 3 वेल यू कम विथ मी. छान पक्षी बघून आपण चाललो कळणार फोर्टला. सो दिस वे. ओ आपल्याला कोण दिसलं बघ. मंकीज मंकी. टोपी टोपी घालून कुठे टोपी घेऊन बसले. हो सगळं टोपी घेऊन पळाला. अच्छा ती गोष्ट खरी झाली वाटतं टोपीची. सगळं टोपी घेऊन पळतो. यो लेट्स गो. So facilities. Okay, way to Pranab Fort upward. ओके सो असे रस्ते छान वाटतात चढायला उतरायला. चॅलेंजिंग असतं, मजा येते. आणि तुमचा फिटनेस लेवल कसा ते एक तुम्हाला कळेल की तुम्ही चालू शकताय की चढू शकताय की नाही. वाव झाड झोडतात मस्तच. आजूबाजूला जंगल आणि आपण जशी कंपनी आहे आपल्याला. खूप लोक चालतात मागे पुढे. आता या उन्हाळ्याच्या सुट्टीत काय कुठं फेवरेट पार्ट दगडातून रस्ते काढायचे. हा एक चुकी सगळे दगड खाली. आपण कोणाला भेटायला. सुपर. सो कुठून जायचं. इथून जायचं की इथून जायचं. राईट लेफ्ट. ओके लेट्स गो मॅन. इंक्लाइंड. क्या बात है स्वरूप. Even I'm coming, bro. Woo. Incline done. Now plain portion, just walk and walk and walk. Yes.
सो आपल्याला अजून वर जायचं, वर इन्क्लाइन. काय नाही होईल 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 होईल. इंग्लंड मध्ये दम लागतो. अरे प्लीज ना वर जाऊया ना. अरे वर जाऊया ना. अरे वर जाऊया ना. मम्माची फिरायला आलोय. अरे असं वसंत उडून सो तुम्ही ते व्हाईट लाईन दिसते तुम्हाला, तो हायवे आहे, तिथूनच आपण आता इथपर्यंत पोचलो आहे. सो बिग जर्नी. सो हनुमानाचं देऊळ आहे, देवीचं आहे. दॅन सो त्याची आपण मेहनत करतोय, फायनली आपल्याला समोर दिसतोय. आणि आता असं झालं की कधी आपण त्या टोकावर पोचतोय. झेंडा पण छान दिसतोय वरती, व्हिडिओमध्ये दिसतोय की नाही माहीत नाही. येस, सुपर. सो आपण आता पोचलो आहे गाईस, थोडंसं बाकी आहे. अँड दॅन वी आर ऑन द टॉप. सो छान वाटतं. आणि आजूबाजूला परिसर. थोडासा जर्नी बाकी आहे. आणि चालता माझं लक्ष गेलं स्वरूपकडे. तर स्वरूप असा का चालतोय, तर नंतर कळलं स्वरूपचा शूजचा सोलच निघाला आहे. सकाळपासून आमच्यावर काय होतं काय माहिती, पण ठीक आहे. चॅलेंजेस आवडतात आणि आपण त्याच्या पुढे गेलो तरच आपण विनर आहोत. राईट स्वरूप? येस. स्वरूप बोलला मी कंप्लीट करणार. सो आपण तिथून चढत इथे आलो. What a good journey and a big journey to achieve. आणि अचीव केल्यानंतर हे जे दृश्य असं खूप छान असतं. इथून एंट्रन्स आहे. स्वरूपच्या मागे आपला किल्ला. येस. साईडला तो सो फायनली वी आर एंटरिंग. आपण एंटर करतोय. दरवाजे बघा हे. येस. लेट्स अचीव इट. हर हर महादेव. हे काहीतरी आहे. सो आतमध्ये जाऊन बघूया. ओके. आता आपल्याला माहीत नाही काय, पण किल्ल्याचा हे भागच दिसतोय. हे घरासारखं दिसतंय वरती. टोक असं काहीतरी. इथे हा एक एंट्रन्स आहे. आपण तिथून आलो आणि मग आपण इथून चाललो आहे चेक करायला. सो आपल्याला थोडी इतिहासाची माहिती असते इकडची.
तर मला सांगता आलं असतं की कुठे काय कसं आहे, पण मला हे असं वाटतं की लेण्यात थोड्या की जिथे काहीतरी असावं इथे. चेक करूया. पाण्याचे टाके आहेत. ओके, हे आपल्या इथे पाण्याचे टाके आहेत, वॉटर सेविंग. ओ नाईस. हे सगळे पाण्याचे टाके आहेत. स्टोरेज वी कॅन से, स्टोरेज, वॉटर स्टोरेज. सो तिथून काउंट केलं तर 1 2 3 4 5 6 7 आणि अजून पाठीमागे असतील. आणि इथून छानसं दृश्य. 7 ही आहे 8. ही मोठी टाकी आहे, 8वी. आपल्याला अजून एक द्वार भेटलो आहे. हे मला काही कळत नाही, ते गोल गोल सर्कल्स आहेत. मे बी काहीतरी असेल. स्वरूप बस इथे. स्वरूप बसला त्या जागेवर. इथे पण लोक खूप पडली. हो, असे झाले इथे. सो बॉप्स आता थोडंसं बाकी आपल्याला जायचं आहे त्या पॉईंटवर, आणि आपला गड कंप्लीट आजचा. फायनली स्वरूपने एक जुगाड काढलेला आहे. तात्पर्य काहीतरी काम चलाव, पण काम चलाव काय देसी जुगाड, पण काम चलाव काय आय थिंक पूर्ण ट्रॅक होऊन जाईल याच्यात आता. येस येस, सुपर. दिसलं का बरोबर थंब. गाईज आपला कर्नाळ फोर्ट, द फेमस थंब शेप आपला सक्सेस झाला आहे. गड अचीव केला, पण एक अजून एक विश लिस्टमध्ये आला आहे. आणि प्रवास खूप सुंदर होता. इझी ट्रेक आहे. मध्ये मध्ये थोडे ऑब्स्टेकल्स आहेत, वर खाली, पण ते ठीक आहे, एवढं काही नाही आहे. आणि आता परतीचा प्रवास सुरू करतो आहे, डाऊनवर्ड नाव. अँड आपण आता खाली भेटू डायरेक्टली. येस, लेट्स गो. फोटो काढा सगळे. ए ये दरवाजातनं काढायचे एंट्री वाली व्हिडिओ. हां चला, कोण राहील तिथं फोटो काढायला? सीनियर सिटीजन, द मॅरिड हाऊस.
ओके गाईज, सो उतरून झालं आहे मस्तपैकी छानपैकी आणि एका फटक्यात उतरलो. जास्त वेळ नाही लागला. हार्डली किती वेळ लागला सर आपल्याला करू? 1.5 तास. ओके. त्याच्या आतमध्ये आलं. अँड हां, आपण फटाफट चढलो आणि उतरलो. एवढा काय जास्त वेळ लागला नाही. सो हाऊज एक्सपिरियन्स करू? नाईस. मजा आली? खूप काही चॅलेंज झाले. हां, खूप काही आहे आपल्याकडे अजूनही. आता परत एक चॅलेंज आहे की घरी पोचायचं आहे. पण ठीक आहे, मी इथेच व्हिडिओ थांबवतो. आता लंच करणार आणि मग घरीच जाणार आहोत. आणि याचा परतीचा प्रवास असेल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन व्हिडिओ आणू, मोटो ब्लॉगिंगचे किंवा इव्हेंटचे काहीतरी छानपैकी. ओके, कीप ब्लॉगिंग. जय महाराष्ट्र. ओके, सो जर्नी हॅज स्टॉप्ड हिअर. अँड आज खूप सारे एक्सपिरियन्स मिळाले आम्हाला. स्टार्टिंग तर माझ्या टायरचा वॉल गेला होता, त्याच्यानंतर मग स्वरूपचे शूज, त्याच्यानंतर आता स्वरूपचं टेडलाईटच गायब झाली आहे लेफ्ट साईडची, इंडिकेटर. अँड अजून काही नाही. सो हे सगळे स्ट्रगल्स आम्ही पार करून आता परफेक्टली झालं आपलं काम आज. अँड इट वॉज अ गुड राईड. वी एन्जॉयड अ लॉट. आणि अशाच अजून वन डे राईड्स करू आपण, है ना स्वरूप? दॅट्स गुड.